नमस्कार. पंचमहा पद्यपाठः हनुमत्प्रीतिः या पाठामध्ये आपण पाहिले की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे इंग्लंड देशामध्ये अभ्यासासाठी गेले होते. त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकार्यात सुद्धा मग्न होते. त्यावेळी ब्रिटिश सरकारने त्यांना पकडले आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी त्यांना मोरिया या यंत्रनौकेतून भारताकडे परत पाठवले. अशा प्रकारे आपण पकडले गेलो तर तुरुंगवासातच आपले आयुष्य वाया जाणार आणि देशाची सेवा आपल्याला करता येणार नाही. म्हणून पलायन करण्याचा विचार सावरकरांनी केला. वाटेत फ्रान्स देशाच्या मार्सेलिस या बंदराजवळ नौका पोहोचली तेव्हा पळून जाण्याचा विचार त्यांनी केला. श्लोक क्रमांक 5. विची विग्रह करस्य सागरे प्राणहानी रपि मे वरम नतु न्याय नाट्यकृत शूल रोपणम स्यात् कदाचिदिति तेन चिंतितम. तेन म्हणजे विनायकेन. विनायक यांनी चिंतितम विचार केला. काय विचार केला? पहिल्या ओळीत विची विग्रह करस्य मे. मी समुद्रात उडी मारीन तेव्हा समुद्राच्या लाटा विची त्या लाटांशी मला विग्रह म्हणजे संघर्ष करावा लागेल. लाटांशी झुंज देत मला किनाऱ्याकडे जावे लागेल. कदाचित या लाटा खूप ताकदवान असतील, मला समुद्राकडे आतमध्ये ढकलतील आणि कदाचित या सागरामध्ये प्राणहानी अपि, कदाचित माझे प्राण सुद्धा नष्ट होऊ शकतील. परंतु तसे झाले तरी सुद्धा वरम चालेल, ते बरं. नतु पण न्याय नाट्य कृत शूल रोपण, न्याय देत आहोत असं खोटं नाटक करून माझ्यावर खटला चालवून ब्रिटिश सरकार मला शूल रोपणम, मला सुळावर चढवेल, मला फाशीची शिक्षा देईल आणि ते चालणार नाही, ते योग्य ठरणार नाही. कारण अशा रीतीने शत्रूच्या हाती सापडून आपलं आयुष्य वाया जाईल. हे आयुष्य आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी आपल्याला वापरायचे आहे आणि म्हणून शत्रूच्या ताब्यात सापडून आपला जीव गमावण्यापेक्षा शत्रूच्या ताब्यातून सुटका करून घेताना जरी आपली प्राणहानी झाली तरी ती बरी, असा विचार सावरकर करतात. पहिल्या ओळीमध्ये प्राणहानी अधिक अपि असा संधी आहे. प्राणहानी अधिक अपि विसर्गाचा र झाला आणि पुढचा अ त्यामध्ये मिसळला. दुसऱ्या ओळीमध्ये कदाचित अधिक इति त च्या ऐवजी द आला आणि पुढचा ई त्यामध्ये मिसळला. असे हे संधी आहे. या प्रकारच्या वाक्यरचनेमध्ये एखादी गोष्ट चांगली पण दुसरी चांगली नाही. वरम नतु, एखादी गोष्ट चांगली वरम, नतु असं म्हणून काय चांगलं नाही ते पुढे सांगितलं जातं. अशा प्रकारची ही वाक्यरचना आहे. हे सगळे विनायकाने आपल्या मनात केलेले विचार आहे जेव्हा ती नौका फ्रान्स देशाच्या मार्सेलिस या बंदराच्या जवळ येऊन थांबली. आणि म्हणून पाचव्या श्लोकाचा भावार्थ कसा होईल? विनायकाने असा विचार केला की समुद्राच्या लाटांशी झुंज देत असताना समुद्रामध्ये माझे प्राण नष्ट झाले तरी सुद्धा ते बरे.
परंतु न्याय देण्याचे खोटे नाटक करून मला कदाचित सुळावर चढवतील ते बरे ठरणार नाही. श्लोक क्रमांक 6. एष काल इति चिंतयन् द्रुतं वीर सावरकरः समुत्थितः फोर्ट होल विवराश्रयेण सह ऐच्छदब्धी सलिले प्रकूर्दितुम्. आणि म्हणून असा विचार करून एषः कालः इति, हा तो योग्य समय आहे, हीच ती योग्य वेळ आहे, हीच ती चांगली संधी आहे असा त्यांनी विचार केला. इति चिंतयन, विचार करणारे. वीर सावरकर द्रुतम समुत्थितः, चटकन उठले, मनाचा निर्धार केला आणि हीच ती संधी आहे. थोडासा धीर करायचा, खूप मोठं धाडस दाखवायचं आणि पलायन करून शत्रूच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घ्यायची असे त्यांनी ठरवले. पोर्ट होल म्हणजे नौकेला गोलाकार, ज्याला आपण खिडकी म्हणतो, अशा प्रकारची व्यवस्था असते. हे फारच छोट्या आकाराचे असते आणि त्याला काच बसवलेली असते की ज्यामधून उजेड येऊ शकेल, परंतु वारा किंवा पाणी मात्र आत येऊ शकणार नाही, अशा प्रकारची ही व्यवस्था असते. आणि या पोर्ट होल विवर म्हणजे गवाक्ष किंवा खिडकी मधून, त्या खिडकीची मदत घेऊन विवराश्रयेण, त्या विनायकाने सहा ऐच्छद, इच्छा केली. कशाची इच्छा केली? अब्धी सलिले प्रकूर्दितुम, समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारण्याची इच्छा केली. एकदा का त्या नौकेवरनं सुटका झाली, समुद्राच्या पाण्यात पडलो की पोहत किनारा गाठायचा. हा किनारा आहे फ्रान्स देशाचा आणि म्हणून इंग्लंड देशाचे सैनिक फ्रान्स देशामध्ये आपल्याला पकडू शकणार नाही असा त्यांनी विचार केला. एषः कालः इति, हा संधी आहे, निसर्गाचा लोप झालेला दिसतो आहे. दुसऱ्या ओळीमध्ये ऐच्छद अधिक अब्धी सलिले, ऐच्छद त अर्धा हलंत, त्याच्याऐवजी द आला आणि पुढचा अ त्यामध्ये मिसळला, असा हा संधी आहे. या श्लोकामध्ये चिंतयन हे रूप, चिंत धातू 6व्या गणाचा उभयपदी, त्याचं हे वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण म्हणजे शत्रु प्रत्ययांत रूप, शत्रंत रूप, पुल्लिंगाचं प्रथमेचं एकवचन, तसेच समुत्थितः, समुत्था पहिल्या गणाचा परस्मैपदी धातू, त्याचे त प्रत्ययांत कर्मभूधावीचे रूप, पुल्लिंगी प्रथमा एकवचन. दुसऱ्या ओळीमध्ये ऐच्छद, ईश इच्छती 6व्या गणाचा परस्मैपदी धातू, या धातूचे लंग लकाराचे म्हणजे प्रथम भूतकाळाचे लंग लकाराचे प्रथम पुरुषाचे एकवचन. तर प्रकूर्दितुम, प्र अधिक कुर्द धातू अर्थ उडी मारणे, पहिल्या गणाचा परस्मैपदी, या धातूचे सुमंतव्य. 6वा श्लोक, या श्लोकाचा भावार्थ असा होईल, हीच ती योग्य वेळ आहे असा विचार करणारे वीर सावरकर चटकन उठले. पोर्ट होल या गवाक्षाच्या मदतीने समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारण्याची त्यांनी इच्छा केली. श्लोक क्रमांक 7. नित्य सन्निहितमेत्य रक्षकम वीर सावरकरस्तमब्रवीत देहधर्म परिपालनाय माम शौचकूपमभिनेतुमर्हसि. या सावरकरांवर पहारा होता. सैनिक किंवा शिपाई कायम
त्यांच्यावर लक्ष ठेवून असत. त्यापैकी नित्य सन्निहित, नेहमीच जवळ असणारा, नेहमीच त्यांच्यावर पहारा देणारा जो कोणी रक्षक होता, त्या रक्षकाच्या एत्य जवळ जाऊन वीर सावरकर तम अब्रवी त्याला म्हणाले. काय म्हणाले ते वाक्य दुसऱ्या पंक्तीमध्ये. त्यांना पोर्ट होलच्या जवळ जाण्याची संधी कुठे होती? तर पोर्ट होल हे जहाजाचा अतिशय बाहेरचा भाग आणि तो गाठण्यासाठी त्यांनी, आणि शिवाय तो गाठण्यासाठी इतकंच नव्हे तर तेथून बाहेर पडणं कोणाच्याही लक्षात न येता बाहेर पडता यावं, त्याची संधी मिळावी यासाठी अशी एखादी जागा हवी होती की जिथे त्यांना कोणी पाहणार नाही. म्हणून अशी सबब त्यांनी सांगितली की देहधर्म परिपालनाय, देहधर्म पालन करण्यासाठी, उरकण्यासाठी मला शौचकूपाकडे, ज्याला आपण टॉयलेट म्हणतो, टॉयलेटकडे, स्वच्छतागृहाकडे अभिनेतुम अर्हसी, मला ने, असं त्यांनी रक्षकाला सांगितलं. स्वच्छतागृहाकडे गेल्यानंतर स्वच्छतागृहाचे दार बंद करता येईल आणि त्या रक्षकांच्या न कळत पोर्ट होल मधून बाहेर उडी मारता येईल असा त्यांनी विचार केला. या श्लोकामध्ये पहिल्या ओळीत सन्निहितम अधिक एत्य असा संधी आहे. सावरकरः अधिकतम अधिक अब्रवीत, सावरकरः अधिकतम मध्ये विसर्गाचा स झाला. तम अधिक अब्रवीत मध्ये अर्थातच हलंतम पुढच्या अमुळे पूर्ण झाला. त्याच प्रकारे दुसऱ्या पंक्तीत शौचकूपम अभि, कूपम अधिक अभि, हलंतम पूर्ण झालाय पुढच्या अमुळे. नेतुमर्हसी येथे सुद्धा हलंतम पुढच्या अमुळे पूर्ण म झाला आहे. 7व्या श्लोकाचा भावार्थ. नेहमी जवळ असलेल्या रक्षकाच्या जवळ जाऊन सावरकर त्याला म्हणाले, देहधर्म उरकण्यासाठी मला स्वच्छतागृहाकडे न्यावे. या श्लोकामध्ये एत्य हे रूप आ अधिक ई ह्रस्व ई, दुसऱ्या गणाचा परस्मैपदी लबंतव्य, अब्रवीत मध्ये ब्रू धातू दुसऱ्या गणाचा उभयपदी, इथे परस्मैपदी लंग लकार प्रथम पुरुष एक वचन. दुसऱ्या ओळीमध्ये अर्हसी अर्ह धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी, लट लकार मध्यम पुरुषाचे एक वचन. श्लोक क्रमांक 8. तत्र भित्तिगत दर्पणं बहिर्दर्शयन्तमथ वृत्तमान्तरं रात्रि कंचुकमपास्य छादयन् तेन तं वितथ वृत्तिमातनु. आता स्वच्छतागृहामध्ये आत गेल्यानंतर सुद्धा आतमध्ये असलेली व्यक्ती काय करत आहे हे बाहेरच्या शिपायाला, रक्षकाला दिसावे, ती व्यक्ती आत उपस्थित आहे की नाही हे कळावे, यासाठी तेथील भिंतीला आरसा लावलेला आहे आणि त्या आरशामुळे बाहेरून आत व्यक्ती उपस्थित आहे का हे पाहता येत आहे. ही व्यवस्था केलेली आहे. तत्र तेथे भित्तिगत भिंतीला लावलेला दर्पण आरसा बहिर्दर्शयंतम बाहेर दाखवतोय. काय दाखवतोय? अथ तर वृत्तम आंतरम आतमध्ये असलेली व्यक्ती, आतमध्ये असलेली घटना, घडत असलेली घटना बाहेर दाखवत आहे. आता अशा प्रकारे सैनिक बाहेर उभा आहे. वीर सावरकर स्वच्छतागृहाच्या आत गेलेले आहेत, त्यांनी दार बंद केलेले आहे, तरी सुद्धा बाहेरचा रक्षक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि आतमधल्या आरशामुळे आतली व्यक्ती आत उपस्थित आहे की नाही हे त्या रक्षकाला, शिपायाला बाहेर कळत आहे.
आणि म्हणून आपण काय करत आहोत हे त्याला समजू नये यासाठी त्यांनी तो तुरुंगवासातला जो वेश आहे त्याला इथे एक शब्द वापरलाय, रात्री कंचुक. तो जो आपण ज्याला शर्ट म्हणू असा जो काही पेहराव आहे तुरुंगातील अशा गुन्हेगारांना दिला जातो, अशा प्रकारचे वस्त्र रात्री कंचुक त्यांनी अपास्य काढले आणि छादयन तो जो आरसा आहे तो झाकला आणि त्यामुळे बाहेरच्या रक्षकाला आतले दृश्य दिसू शकणार नाही. आणि म्हणून तेन या विनायकांनी तम त्या दर्पणाला वितथ वृत्तीम आतनो, वितथ वृत्तीम, वितथ म्हणजे विपरीत, उलट, सत्य नसलेला असा वृत्तांत दाखवणारा बनवले. म्हणजे आता त्या आरशामध्ये जरी प्रतिमा दिसली तरी ती त्या रात्री कंचुकाची प्रतिमा दिसणार आहे. वीर सावरकर तिथे काय करत आहेत हे बाहेरच्या रक्षकाला दिसून येणार नाही, किंवा तो आरसा झाकला गेल्यामुळे आत काय चालले आहे ते बाहेरच्या रक्षकाला अजिबातच दिसणार नाही. या श्लोकामध्ये पहिल्या पंक्तीमध्ये बहिही दर्शयंतम अथ असा संधी आहे. विसर्गाचा र झाला आहे. बहिही मधल्या विसर्गाचा र झाला आहे. दर्शयंतम अधिक अथ इथे हलंत म पुढच्या अ मुळे पूर्ण झालाय. वृत्तम अंतरम इथे सुद्धा हलंत म पुढच्या आ मुळे मा झाला आहे. दुसऱ्या ओळीत कंचुकम अधिक अपास्य हलंत म पुढच्या अ मुळे पूर्ण झाला आहे. तसेच वृत्तिमातनोत, वृत्तिम अधिक आतनोत इथेही हलंत म पुढच्या आ मुळे मा झाला आहे. या श्लोकामध्ये दर्शयंतम हे रूप दृश्यपश्य पहिल्या गणाचा परस्मैपदी धातू आहे. पाहणे असा त्याचा अर्थ आहे. इथे दाखवणे हा प्रयोजक म्हणजे निजंत अर्थ आहे. म्हणून निजंतम शत्रू प्रत्ययांत म्हणजे स्वकाधावी पुल्लिंगी द्वितीयेचं एकवचन. दुसऱ्या ओळीमध्ये अपास्य हे रूप अपाधिक आस चौथ्या गणाचा परस्मैपदी धातू त्याचे ल्यबंत अव्यय. छादयनमध्ये छद धातू 10व्या गणाचा उभयपदी. झाकणे या अर्थाने निजंत शत्रू प्रत्ययांत पुल्लिंगी प्रथमा एकवचन आणि आतनु मध्ये आ अधिक तन धातू 8व्या गणाचा परस्मैपदी